आज तुमच्यासमोर सादर करतो एक कविता आणि एक कथा. कवितेचं नाव आहे माया. आपल्या कवयित्री पल्लवी लाड कंसाराजी आत्ताच ऑनलाईन लाईव्ह झालेल्या आहेत माझ्याबरोबर, आपल्या सगळ्यांसोबत रादर. आणि नंतर रविवारची जी मला लाभलेली संडे डिश, लेखक मंगेश मधुकर यांची संडे डिश न चुकता 2 दिवस आधी माझ्याकडे येते, तर ती संडे डिश आज तुमच्यासमोर येणार आहे. आणि आज खासियत म्हणजे आजची संडे डिश खरंच डिश आहे. हे सांगण्याचं मूळ कारण की आजची संडे डिश याचाच प्रकार आहे, खाण्याचाच प्रकार आहे. कांदा भजी हा आजच्या संडे डिशचा विचार आहे. म्हणजे कांदा भजी आणि बरंच काही, ही आजची संडे डिश आहे आपल्या सगळ्यांसाठी. तर ते सुद्धा सादर करतो तुमच्यासमोर. पण सुरुवात करतो आजच्या कवितेने. पल्लवी लाड कंसारे यांची कविता. कवितेचं नाव आहे माया. माया. आभाळासारखी माया करते माझ्या माणसांवर. आभाळासारखी माया करते माझ्या माणसांवर, म्हणून मला आभाळासारखं रडावं लागतं. आभाळासारखी माया करते माझ्या माणसांवर, म्हणून मला आभाळासारखं रडावं लागतं. कडाडत्या विजा सहन करून त्यांची तृष्णा शांत करते. आनंद आनंद. आभाळासारखी माया करते माझ्या माणसांवर, म्हणून मला आभाळासारखं रडावं लागतं. कडाडत्या विजा सहन करून त्यांची तृष्णा शांत करते. आनंद आनंद. पण आता माझं अति झालंय. आता माझं अति झालंय. माझ्या अति बरसण्याला माणसं वैतागली आहेत का? आता माझं अति झालंय. माझ्या अति बरसण्याला माणसं वैतागली आहेत का? महापुरामुळे जे नुकसान होतं तसं तर होत नसेल. महापुरामुळे जे नुकसान होतं तसं तर होत नसेल. आई म्हणते अति तिथे माती, पण आभाळाला कोणी शिकवावं? माया तर त्याच्या पोटातूनच येते आणि बरसते, हो की नाही? म्हणजे आई म्हणते अति तिथे माती, पण आभाळाला कोणी शिकवावं? माया तर त्याच्या पोटातूनच येते आणि बरसते. कुठे रीत करावं त्याने, कुठे रीत करावं त्याने, कुठे कुठे फिरावं त्याने. कुठे रीत करावं त्याने, कुठे कुठे फिरावं त्याने. आभाळाने आपली माया घेऊन कुठे बरसावं. कुठे रीत करावं त्याने, कुठे कुठे फिरावं त्याने. आभाळाने आपली माया घेऊन कुठे बरसावं. काय करावं त्याने, कोण सांगेल? काय करावं त्याने, कोण सांगेल? का जावं त्याने आणि बरसावं खडकाळ डोंगरावर, आणि बरसावं मनसोक्त जिथे त्याची गरज नाही, किंमत नाही. काय काय करावं त्याने, कोण सांगेल का? का जावं त्यांनी आणि बरसावं खडकाळ डोंगरावर, आणि बरसावं मनसोक्त जिथे त्याची गरजच नाही, त्याची किंमतच नाही. प्रश्नार्थक सोडलेली कविता आहे पल्लवी. खूप छान कविता आहे. खूप म्हणजे अक्षरशः विचार करायला लावणारी कविता आहे की आपल्या माणसांवर एवढी माया करून सुद्धा जर आपल्याला त्याचं काही मिळत नसेल त्याच्या बदल्यात, तर काय करावं? किंवा ती माया कधी कधी डोईजड वाटत असेल समोरच्याला, तर काय करावं आपण?
खूप छान कविता आहे पल्लवी. गॉड ब्लेस यू यार. आणि मंडळी, आजची कथा, आजची संडे डिश, आजची संडे डिश आहे खमंग कांदा भजी आणि बरंच काही. म्हणजे नाव आहे कांदा भजी आणि बरंच काही, त्याला खमंग असं मी म्हटलंय कारण कांदा भजी नेहमीच खमंग असते. मंगेश मधुकर, पुण्यातले लेखक मंगेश मधुकर यांची ही कथा कांदा भजी आणि बरंच काही. ऋषी बोलतोय अप्रतिम सादरीकरण. धन्यवाद पल्लवी. थँक्यू संजय. थँक्यू कशाला, थँक्यू तुझे, तू मला एवढी छान कविता सादर करायला दिलीस. पूजा चव्हाण, अंजू थँक्यू, खूप सुंदर बोलते. यस थँक्यू. कविता सुंदर होती त्यामुळे सादरीकरण कसं झालं असावं कदाचित, आय डोंट नो. पण त्याच्या आधी थोडंसं बोलूया की मला खरंच तुमचे अभिप्राय, प्रतिक्रिया नक्कीच पाठवत राहा. तुम्हाला वेगळं काय ऐकायचं असेल तर ते सुद्धा सांगत राहा. जर मला ते मिळालं तर मी नक्कीच सादर करेन. तुमच्याकडे काही कथा कविता असतील तर त्या पण सांगत जा तुम्ही. खरंच संजू, एक्झॅक्ट वर्ड डोईजड. हो, होतं कधी कधी असं, डोईजडच वाटतं. ती आपण केलेली माया लोकांना कधी कधी डोईजडच वाटते. पण ठीक आहे, आपण माया करत राहायची, ते आपलं काम आहे, आपलं कर्तव्य आहे, त्याला आपण त्याच्यापासून लांब नाही होऊ शकत. असो, आता आपण जरा वेगळ्या विषयाकडे येऊया. कांदा भजी आणि बरंच काही. कांदा भजी म्हटल्यावर तोंडाला पाणी सुटतंच. बऱ्याच वेळेला मला आता आवंडा गिळावा लागणार आहे ते बोलता बोलता, कारण कांदा भजी तुम्हाला माहिती असेल बऱ्याच ठिकाणी पाऊस थोडाफार सुरू झाला आहे. पुणा, कोल्हापूर. परवा 2 दिवसापूर्वी आमच्या इथे ऐरोलीत सुद्धा थोडं बारीक ड्रिझल झालं आणि त्याचा परिणाम काल आम्हाला सगळ्यांना भोगावा लागला की भयानक गरम होत होतं काल. तर मंगेश मधुकर यांनी कथेची सुरुवात पण तशीच केली आहे की कोणत्याही क्षणी मुसळधार पावसाला सुरुवात होईल अशी रविवारची संध्याकाळ, म्हणजे आजची संध्याकाळ. कोणत्याही क्षणी मुसळधार पावसाला सुरुवात होईल अशी रविवारची संध्याकाळ. सुट्टीचा सगळा दिवस मस्त, सुट्टीचा सगळा दिवस मस्त मनाप्रमाणे गेलेला. निवांत टीव्ही पाहत होतो. तेवढ्यात मैत्रिणीने स्वतः बनवलेल्या कांदा भजीचा अत्यंत टेम्पटेशन वाढवणारा फोटो व्हॉट्सअपवर पाठवला आणि खाली कॅप्शन होतं, मुसळधार पाऊस, गरमागरम कांदा भजी आणि आहा. हे कॅप्शनच भयानक असतं. म्हणजे जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा अचानक कांदा भजी आपल्या डोळ्यासमोर आलीच पाहिजे. तर मुसळधार पाऊस, गरमागरम कांदा भजी आणि आहा क्वेश्चन मार्क्स. तुम्हाला सांगतो, काही मेसेज उगीच अपेक्षा वाढवणारे, गैरसमज पसरविणारे आणि शेवटी 1000% अपेक्षा भंग करणारे असतात. सगळेच याच्याशी सहमत असतील कारण हा प्रत्येकाचा अनुभव आहे. असो, तर विषयांतर नको. मूळ विषय होता कांदा भजी. अपेक्षेप्रमाणे थोड्याच वेळात धोधो पावसाला सुरुवात झाली. तोंडाला पाणी आणणारा तो कांदा भजीचा फोटो, जोरात कोसळणारा पाऊस, निवांत संध्याकाळ. त्यामुळे कांदा भजी खाण्याची इच्छा अधिकच तीव्र झाली. बायकोचा मूड कसा आहे हे सगळ्यात महत्वाचं, नाही का? बायकोचा मूड कसा आहे हे पाहण्यासाठी सहजच किचनमध्ये गेलो. तर ती कामात होती नेहमीप्रमाणेच बिचारी. थोडा घुटमळलो पण विचारायची हिंमत झाली नाही. पुन्हा हॉलमध्ये येऊन बसलो. तोच किचनमधून बायकोने स्वतःहूनच विचारले, मस्त पाऊस पडतोय, भजी करू का? क्या बात आहे, यालाच म्हणतात आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2. मी तर बोलतो आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2, त्यावर गॉगल पण फ्री. चालतंय की. अत्यानंदाने मी आणि माझा मुलगा क्षणाचाही विलंब न करता एकदमच ओरडलो. बायकोने फटाफट तयारी सुरू केली. मी केवळ सौजन्य म्हणून नाही तर खरंच काही मदत करू का असं विचारलं तर नको असं म्हणाली. आता थोड्याच वेळात गरमागरम कांदा भजी सोबत चहा या कल्पनेने प्रचंड खुश झालो. किचन मधून कढईत तेल टाकण्याचा आवाज आला. चला, पहिला टप्पा पार पडला. आता दुसरा, तिसरा आणि मग कांदा भजी तयार अशी विचाराची तंद्री लागली. आणि दुष्काळात 13वा महिना. बायको मोठ्याने ओरडली.
आवाजाने माझी तंद्री तुटली. काय झालं मी विचारलं. सॉरी यार, भजी नाही करता येणार. अरे घरातलं बेसन संपल्यात. आता तर तू सांग काय करायचं, निराशा लपवत मीच विचारलं. शेजारी काकूंकडे आहे, बघते. हा बघू का, बायको म्हणते. बोलो नको, त्यापेक्षा 10 मिनिटात मी बाहेरून आणतो भजी, तू बस निवांत. आलोच, मी तिला थांबवलं. अरे कशाला उगीच पावसात बाहेर पडतो, आज नाही तर उद्या खाऊ कांदा भजी. बायकोचा जरा समजावणीचा सूर. नाही नाही नाही, ते शक्य नाही, आजच नव्हे आत्ताच खायची भजी. कठीण प्रसंगात वीराला स्फुरण चढते, त्याच आवेशात मी सुद्धा म्हणालो, येस बाबा, कीप अप द स्पिरिट. मिळाली तर मूग भजी सुद्धा आणा. मुलगा बोलला आणि खट्याळपणे पाहून हसला. 6:30च्या सुमारास छत्री घेऊन बरमुड्या टी शर्ट या अवतारात पैशाचं पाकिट न घेता फक्त एक 100ची आणि एक 50ची नोट घेऊन घराबाहेर पडलो. नीट जा रे, बायकोने बजावलं. हो आलोच अर्ध्या तासात. धो पाऊस होताच बाहेर. रस्त्यावरचे लाईट नेहमीप्रमाणे लगेच बंद झाले होते. पाण्याची तरी साचली होती. बिल्डिंग मधून मेन रोडला आलो तेव्हा गडबडीत मोबाईल घरीच विसरलो हे लक्षात आलं. छत्री सावरत घराजवळ चौकात जिथे भजी वडापावच्या गाड्या होत्या तिथे पोचलो. खमंग वास सुटलेला. टेम्पटेशन अजून वाढलं. नेहमीच्या 4 गाड्यांपैकी 2 गाड्या बंद झाल्या होत्या. 3ऱ्या गाडीजवळ फक्त भजी मिळत होती. प्रचंड आनंद झाला. पण गाडी समोर खूप रांग होती. रांगेत थांबलो. एक एक करून परातीमधील भजी कमी कमी होत होती. मला विनाकारण टेन्शन आलं आणि तेच टेन्शन खरं ठरलं. भजी संपली आणि माझ्या पुढे 3 नंबर होते. आता फक्त वडे मिळतील, भजी नाही, गाडीवाल्याने जाहीर केलं. कारण वड्यासाठी गिराईक जास्त होते. मी विनंती केली पण त्याने ऐकलं नाही. हिरमुसल्या चेहऱ्याने मी दुसऱ्या गाडीकडे मोर्चा वळवला तर तिथे गाडीचा मालक माल संपल्यामुळे दुकान बंद करायच्या तयारीत होता. निराश झालो नाही. आज भजी खायचीच, कोणत्याही परिस्थितीत खायची, हा निर्धार अजून पक्का झाला. घरापासून थोड्या अंतरावर एक 5-7 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या तिकडे एक हातगाडी असते, तिकडे गेलो तर गाडीच्या समोर वडापावसाठी आधीच 15-20 माणसं गर्दी करून उभी होती. चौकशी केली तर भजी मिळणार नाही असे उत्तर मिळाले. मनोमन ठरवले आज खायची तर भजीच, तडजोड नाही. असा विचार करून अजून एका ठिकाणी गाडी असते हे माहिती होतं. थोडं लांब होतं पण ठरवलं नाही, जायचंच. तगाडीजवळ पोचलो तेव्हा थोडा भिजलो आणि दमलो होतो म्हणून गाडीवाल्याला सांगितलं, दादा 1 कप चहा पाजा ना. तसा तो हसायला लागला. चहा ना, हा मग ठीक आहे. मला वाटलं भजी विजी मागता की काय. म्हणजे भजी नाही मिळणार, मी घाबरून विचारलं. नाही, लई माल इकला, आता काहीच शिल्लक नाही आणि करण्याची माझ्यात ताकद पण नाही. हा मला अतिशय वाईट वाटलं कारण माझ्यासाठी हा शेवटचा पर्याय होता. घराबाहेर पडून बराच वेळ झाला होता आणि फोन पण सोबत नसल्यामुळे घरी सुद्धा कळवता येत नव्हतं. मनातल्या मनात सरफडलो. बायको शेजारून बेसन पीठ आणून भजी करून देत होती पण आपलाच अतिउत्साह नडला ना. ह्या सगळ्या फिराफिरीत 1-1.5 तास उलटून गेला. अगदी शेवटचा प्रयत्न म्हणून गाडीवाल्याला विचारलं, दादा मी या एरियातला नाही, इथे सगळ्यात भारी टेस्टी 1 नंबर भजी बनवणारे आप्पा भजीवाले यांची गाडी कुठे असते ते तरी सांगा. नाही, एवढ्या पावसात ती वर्ल्ड क्लास फेमस भजी खाण्यासाठीच मी बाहेर पडलोय. अंदाज खरा ठरला. दादा भलतेच खुश झाले. अहो साहेब, मीच तो आप्पा भजीवाला. आता माझ्यासाठी तुम्ही इथवर आलात पण भजी नाही आहेत आणि तयार पण नाही करू शकत ना, कारण मालच नाहीये. आणि पण हा एक करू शकतो. दादानी पिशवीतून एक पुडा काढला. त्यात भजी होती. घ्या साहेब, घरी बायकोसाठी घेऊन जायला काढून ठेवली होती, ती तुम्हाला देतो, ही घ्या. त्या भल्या माणसाचा उदारपणा पाहून मला ओशाळल्यासारखे झाले. नको आप्पा, उद्या परत येतो ना, तेव्हा इथे खाऊन आणि पार्सल सुद्धा घेऊन जाईल. पण आप्पा काय ऐकायला तयार नव्हते. त्यांचा आग्रह चालूच होता. शेवटी त्यांनी त्या भजींचे 2 वाटे केले. एक मला दिला
आणि दुसरा स्वतःकडे ठेवला. आता माझ्या पुढे पर्याय नव्हता. मी निमूटपणे पुढा घेतला आणि पैसे देऊ लागलो तर आप्पांनी, उद्या बघू, आता आता काही नाही, जा. मी त्यांचा हात हातात घेऊन मनापासून आभार मानले आणि घरी निघालो. अखेर माझ्या हातामध्ये कांदा भजी होती. पावसाचा जोर कमी झाला होता. रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती. घरी येत असताना एका बसस्टॉपवर अंदाजे 10 आणि 15 वर्षे वय असलेल्या 2 मुली पाऊस थांबायची वाट बघत उभ्या होत्या. अवतारावरून त्या गरीब घरातल्या आणि चेहऱ्यावरून बराच वेळ तिथेच थांबलेल्या वाटत होत्या. रस्त्यावरून गाड्यांची ये जा सुरू होती. पायी चालणारे कमी होते. सहज लक्ष त्या दोघींकडे गेलं तेव्हा दोघीही माझ्या हातातल्या पुड्याकडे बघत होत्या. पण मी त्यांच्याकडे हसून पाहिलं आणि भजीचा पुडा त्यांना दिला तेव्हा माझ्यासमोरच अगदी काही क्षणातच त्यांनी भजी खाऊन टाकली आणि माझ्याकडे पाहून दोघीही मस्तपैकी हसल्या. दोघींचं ते हसणं मला मुसळधार पावसामध्ये घरामध्ये बसून गरमागरम भजी खाण्या इतकेच सुखाचे, तृप्तीचे आणि मनाला समाधान देऊन गेले. रात्री 8:30च्या सुमारास घरी पोचलो. सगळी स्टोरी सांगितली. बायको आणि मुलगा एकदम म्हणाले, वा, एकदम मस्त केलं, 10 मिनिटं बस, काहीतरी खायला करते. असं म्हणून बायको किचनमध्ये काम करायला लागली आणि मी टीव्ही पाहत बसलो. थोड्या वेळाने बायकोने समोर गरमागरम कांदा भजी असलेली डिश आणली आणि म्हणाली, सरप्राईज, कांदा भजी. मी फक्त आश्चर्याने पाहतच राहिलो. भजी पाहून प्रचंड आनंद झाला होता. काय बोलावे सुचत नाही. मी, आता काही बोलू नको, भजी खायला सुरुवात कर. तुला वेळ लागतोय तेव्हाच लक्षात आलं की भजी मिळत नसणार म्हणून. अरे, शेजार धर्माचा उपयोग करून घेतला. बेसन आणलं आणि हे सरप्राईज तुझ्यासाठी. आणि मग काय, आहा, कांदा भजी आणि बरंच काही. वा मंडळी, तर ही कांदा भजी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. खाऊन घेतो आधी. येस, कांदा भजी आणि बरंच काही. आणि माया, सर्वप्रथम मायासाठी पल्लवी लाड कंचारा आणि संडे डिश कांदा भजी आणि बरंच काही यासाठी श्री मंगेश मधुकर यांचे मनपूर्वक आभार. तुम्ही तुमचं दोघांनी साहित्य मला सादर करायला परवानगी दिली. एक मिनिट. मी सुद्धा ही कथा जेव्हा माझ्याकडे 2 दिवसापूर्वी आली, कथा वाचल्या वाचल्या मी स्वरूपाला सांगून ठेवलेलं की म्हटलं मला त्या दिवशी कांदा भजी प्रॉपर्टी हवी आहे सादरीकरणाला. मग काय, बायकोने पण तिला काय सांगायची खोटीच की मला हे खायचंय. प्रेम, माया. पण असो, कांदा भजी आलेलीच आहे. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली, ही कविता कशी वाटली मला नक्की सांगा.